कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे तुम्ही काय बोलतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या घालताच आहे. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला, पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील सध्या मोठ्या वादात सापडलेत. प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना पत्रकारांशी बोलताना संजय दिना पाटील यांनी संतापाच्या भरात पत्रकारांना शिवीगाळ केल्याचा प्रकार काल घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आहे. बोललं जे आहे ते समोर जाणार ना, जे करणार बघा, जे करणार ते भोगणार. हा राजूल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला, बस झाला ना आता. तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं, बोललो ना भाई. आता अजून किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला. जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे तुम्ही काय पहिल्यापासून सांगितलंय मी. इज्जत करतो, इज्जत करा. काय होतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या घालताच आहे. घे, रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच देतो, ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय काय. उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना, मला मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला, पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय, तुम्हाला सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा बाजू घुसताय. अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती. या घटनेनंतर पत्रकारांनी संजय दिना पाटील यांच्या पत्रकार परिषदांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. वाढता विरोध पाहता संजय दिना पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मात्र या प्रकरणावर पडदा पडलेला नाहीये. राज्यभरातील पत्रकार संघटना आता आक्रमक झाल्या असून संजय दिना पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त SM देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संजय दिना पाटील यांचा निषेध करण्यात आला असून त्यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान रायगड जिल्ह्यातही या घटनेचे पडसाद उमटलेत. कर्जत प्रेस क्लबच्या वतीनं नेरळ आणि कर्जत पोलीस ठाण्यात निवेदन देत खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे, रायगड प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष संजय मोहिते, सचिव दर्वेश पालकर, कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश पवार यांच्यासह प्रेस क्लबचे अनेक पदाधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते. आता पत्रकार संघटनांच्या या आक्रमक भूमिकेनंतर संजय दिना पाटील यांच्या विरोधात पुढे नेमकी कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.